सर अमृतसरवरून CSMTकडे येणाऱ्या ट्रेनमध्ये एक व्यक्तीचं अर्ध शरीर सापडल्याची खळबळजनक बातमी समोर आलेली आहे. नेमकं काय प्रकरण आहे? कधी सापडलं? कसं सापडलं? कोणाला हे कळलं? आणि पुढे काय कारवाई करण्यात आली या सगळ्या संदर्भात? अमृतसरवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर आलेली जी सकाळी गाडी आलेली होती, या अमृतसर एक्सप्रेसचा ज्यावेळेस मेंटेनन्स केला जात होता, त्यावेळेस या अमृतसर एक्सप्रेसच्या M2 कोचच्या खालील भागात अंडर गियर ज्याला म्हटलं जातं, त्या अंडर गियरमध्ये एका व्यक्तीचा एक पाय, जो गुडघ्यापासूनचा पाय फसलेला आढळलेला आहे. हा पाय मेंटेनन्स करणारे जे व्यक्ती असतात, जे कर्मचारी असतात, त्यांना आढळलेला आहे. हा पाय आढळल्यानंतर त्याची माहिती GRPला देण्यात आलेली. ह्या माहितीनुसार GRPच्या माध्यमातून आणि RPFच्या माध्यमातून देखील या ट्रेनला कुठे ह्युमन रनओव्हर, म्हणजे ज्याच्यामध्ये कुठल्या व्यक्तीला ट्रेसपासिंग करणारे व्यक्ती असू देत किंवा दुसऱ्या कुठल्या व्यक्तीचा पडून यामध्ये काही त्याला अपघात झालेला आहे का, याची माहिती घेतली जाते आहे. यासोबतच आपल्याकडं ज्या दुसऱ्या यंत्रणा आहेत, याच्या अगोदरच्या कुठल्या गाडीवरून असा कुठला अपघात झाला होता का, याची देखील माहिती चेक केली जाते आहे. एकदा पूर्ण माहिती घेतल्यानंतर यामध्ये ही घटना नेमकी कुठे घडली होती किंवा कुठल्या रेल्वेच्या कार्यक्षेत्रात घडली होती, याची निश्चित माहिती आपण देऊ शकू. आत्तापर्यंत जितकी माहिती आहे त्या माहितीनुसार याच्यावरती हा जो अवयव होता तो GRPकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे आणि GRP या घटनेची पुढची चौकशी करते आहे.